तर नमस्कार मंडळी. आज आपण एक नवीन जर्नी सुरू करत आहोत. बऱ्याच दिवसानंतर एक नवीन ट्रिप प्लॅन केली आहे. लास्ट आपण जे कोकणामधले व्हिडिओ वगैरे किंवा केरळला वगैरे गेलो त्याचे काही व्हिडिओ बाकी आहेत अपलोड करायचे. पण आता आपण ही जी जर्नी आहे थोडी स्पेशल जर्नी असेल, कारण आम्ही आता ट्रॅव्हल करणार आहे आपल्या महाराष्ट्रातले जे 3 मेन मंदिर बोलतो आपण, देव वगैरे. महाराष्ट्रात जी लोक आहेत बऱ्याच लोकांना आवडतं ह्या मंदिरांना वगैरे जायला. पहिलं दर्शन आपण करणार आहोत पंढरपूर विठोबाचं मंदिर आपण दर्शन घेणार आहोत. दुसरं आहे आपला तुळजापूर. तुळजापूरमध्ये आपण एक छोटीशी पूजा करायची आहे मंदिराच्या गाभाऱ्यात. ठीक आहे, हे दुसरं आपलं राहील. आणि तिसरं मेन आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला अक्कलकोटला. तर 2 दिवसाची जर्नी असेल, पण पहिल्यांदाच चाललोय. म्हणजे पंढरपूर वगैरे बऱ्याच दिवसापासून स्वप्न होतं बघायचं वगैरे, पण आज खऱ्या अर्थानं योगायोगाने खऱ्या अर्थानं आम्ही चाललो आहे. तर सगळ्या गोष्टी थोडं दाखवायचा प्रयत्न करेन. तसे भरपूर लोक जातात, म्हणजे असं काही नाही की महाराष्ट्रामध्ये जी लोक असतात नॉर्मली लोक जातात, पण आजपर्यंत कधी योग नाही झाला. कारण महाराष्ट्राचा आज घेऊ दर्शन वगैरे सगळ्या गोष्टी. आता हा ब्लॉग करण्याचं एक तात्पर्य असं होतं की मी तर कधी गेलो नाही. स्वतःचे एक्सप्रेशन तुम्हाला, म्हणजे माझे एक्सप्रेशन पहिल्यांदा गेलं ना तर तिथं तुम्हाला बघायला पण भेटतील आणि काहीतरी वेगळं दाखवू याच्यामध्ये. तर प्रवास आपला सुरू झाला आहे. आपण विट्यानंतर खानापूर रोड आहे तिथल्या एका घाटातून चाललो आहे आपण. थोडासा रोड खराब लागला ह्या घाटामध्ये, बाकी पुढं चांगला आहे रोड वगैरे. बघूया, मॅपमध्ये तर दाखवलं आपल्याला खूप चांगला रोड आहे. बघूया पुढे एक्सपिरियन्स आपला कसा येतो. आता हा जो सीन तुम्ही बघताय, जर तुम्ही लहान असताना टार्झन द वंडर कार पिक्चर बघितला असेल ना, तेव्हाच समजेल तुम्हाला हा काय आहे ते. थोडं खायचं टाईम झाला आहे आता ड्रायव्हिंग करून वगैरे. तर आपण लहान असताना ज्या वेळेला सहलीला वगैरे जायचो, शाळेमध्ये असताना 1-2 दिवसाची सहल असायची. आपण सुरुवातीला घरातून निघताना घरातून खायला वगैरे घेऊन जायचं. त्या पद्धतीनं आम्ही हे खायला घेतलंय आणि एका ठिकाणी आपण थांबलोय आता खाण्यासाठी. गावाकडल्या शेतामध्ये जेवल्यासारखं वाटतं. मस्त मुद्दाम जेवण घेतलं आणि बाहेर हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा घरचं जेवण बाहेर कुठेतरी बसून झाडाखाली वगैरे रोडच्या साईडला आम्ही गाडी लावल्या, तर बसून आता खायला लावलं. मस्त. आमच्याकडे हा मसाले राईस आहे, यामध्ये डोसे आहेत, चटणी आहे, बटाट्याची भाजी आणि डेझर्टमध्ये आम्हाला शेवयाची खीर आहे. आवडलं का? गावी लहान असं मस्त लहान असताना. बरोबर आहे. श्वान आलाय. हे घे ये पाव. आता तिथं जाऊन सिच्युएशन बघायची आहे आपल्याला मेन तर. कारण आपण तर एकतर 2 दिवसाची जर्नी करणार आहे, आज आणि उद्या. जर जमलंच तर 1 दिवस वाढवता येईल आपल्याला. ठीक आहे, बघू. एक पॉसिबल झालं तर ठीक आहे. आता आपण काय करायचं आहे की पंढरपूरचं दर्शन तर आपल्याला घ्यायचं आहे. जर जास्त गर्दी असेल, लाईनवरती थांबायला लागलं तर नाही थांबू शकत आपण. कारण कसं आहे की पुढं आपल्या तुळजापूरमध्ये जी पूजा अरेंज केली आहे ती तर करायला लागणार आहे आपण. त्यासाठी ऑलरेडी ॲडव्हान्स बुकिंग पण केलं आहे आणि तिथल्या पुजाऱ्यांसोबत बोलणं पण झालं की आम्ही पोचतोय 5-6 वाजेपर्यंत. आता तर वाजले 3:15, 3:30, 4 पकडा, 4 वाजतील पंढरपूरच्या देवळामध्ये पोचायला. ठीक आहे, पार्किंग करणार, त्याच्यानंतर आपण तिथून पुढे जाणार देवाला. ते बघू कसं आहे, सिच्युएशनवरती डिपेंड आहे. जर जास्त गर्दी असेल तर बाहेरून दर्शन घेऊन आपण जाऊ. आणि जर पॉसिबल झालं 1 दिवस वाढवायचा, ठीक आहे, म्हणजे 1 दिवस जर आपल्या जर्नीचा वाढला तर 100% आपण दर्शन घ्यायचं असं. म्हणजे माझ्या डोक्यामध्ये प्लॅन आहे तसं. बघूया काय होतं. पंढरपूर इथून 20 किलोमीटर
राहिले. ऍक्च्युली आता आपल्यासोबत सीन असा झालाय की आपल्याला जायचं तर आहे तुळजापूरला. तुळजापूरमध्ये पूजा आहे. जर नॉर्मल जायचं तर आपण पंढरपूरमध्ये गेलो असतो, पण आता आपल्याला पंढरपूरचा प्लॅन जो आहे तो उद्यावरती ढकलावा लागलेला आहे. पंढरपूर मधूनच चाललोय आपण, विठ्ठलाच्या नगरीतूनच चाललोय आपण, पण आपल्याला पुढे जायची वेळ आली आता तुळजापूरला. कारण तुळजापूरला आपली पूजा आहे ऑलरेडी, प्लॅन केलेला आहे, त्यामुळं जाऊया. आता एक आता चंद्रभागा नदीवरून ब्रिज जातोय. चंद्रभागेचं दर्शन घेत आपण जाऊ. बघा तुम्ही पण आता पुढे त्या ब्रिज खालून पूर्ण नदी गेल्या. पहिल्यांदा आल्यामुळं जर असं छान वाटायला आलंय. म्हणजे भीमा नदी आहे, ते चंद्रभागाच म्हणतात ना भीमा नदी, तेच की चंद्रभागा. पहिल्यांदा पंढरपूर मध्ये आलोय आणि दर्शन भेटणार नाही, कारण दर्शनाची रांग कमीत कमी 1-1.5 तास तरी लागणार आहे. चंद्रभागा नदी ही आपल्या विठोबाचं मंदिर. इकडे मंदिर आहे आणि आपल्याला जायचं आहे तुळजापूरला. तुळजापूरमध्ये आज आपण राहून उद्याच्या दिवसामध्ये प्लॅन करूया. यायचं तर आहे, म्हणजे 1 दिवस अजून वाढणार आहे सुट्टीचं. देवासाठी काय आपल्याला मेहंदी. पंढरपूर पासून आपण थोडं पुढे आलोय. आता सोलापूरचा हायवे लागतोय. हा हायवेचं खूप छान काम केलंय, म्हणजे इकडं रोड वगैरे खूप चांगले केलेत. तुळजापूर इथं 45 किलोमीटर आहे, पण आता आपण सोलापूर शहरामध्ये आलोय. मला म्हणजे पहिल्यांदा आलो इथं, पण पुण्यासारखी वाईब आली. म्हणजे पुण्यामध्ये वगैरे ट्रॅफिक सेम टू सेम रोड वगैरे सेम तुम्ही बघू शकता. समोर रोड, बिल्डिंग्स वगैरे इथल्या थोडंफार पुण्यासारखं व्हायला लागलं आता इथं. पण लोकांची जी ड्रायव्हिंग आहे ना, 2 व्हीलरवाले किंवा 4 व्हीलरवाले, भाई सावधान राहायला पाहिजे. हे बघा समोर बघ, ते बाणवाला कुठंच राहायचं त्याला तेच त्याला माहिती. कोण माग पुढे बघत नाही, कशी पण गाड्या मारतात. म्हणजे ज्याला ड्रायव्हिंगचा रूल वगैरे किंवा कॅज्युअल ड्रायव्हिंग जे करतं ना, त्या माणसांना त्रास होतो अशा रोडला. एकतर गर्दी, त्या 2 व्हीलर. तर आता आपण सोलापूर सोडून पुढे आलोय. एक किती वाजले, 27-28 किलोमीटरचं अंतर राहिलंय तुळजापूरला. आता तुळजापूरला आपण चाललोय, तर आपल्याला माहिती पण असायला पाहिजे ऍक्च्युली. कारण आता ही जी तुळजाभवानी देवी जी आहे ना, ह्या मंदिराची स्थापना 12व्या शतकामध्ये झाली होती. तर 12व्या शतकामधून आपल्या हिंदू धर्मामधले एक प्राचीन देवस्थान पण मानलं जातं आणि एक मुख्य देवी म्हणून मानलं जातं याला. भारतातल्या 51 शक्तिपीठामधलं एक शक्तिपीठ आहे हे. आणि आपल्या महाराष्ट्रामधलं बोलायचं तर 3.5 शक्तिपीठामधलं एक शक्तिपीठ आहे. एक आपलं महालक्ष्मी देवी आहे, त्याच्यानंतर सौंदतीची देवी आहे, रेणुका माता, त्याच्यानंतर सप्तशृंगी माता आणि ही मेन आहे आपली तुळजाभवानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जी भवानी तलवार दिली होती, आता माझ्या पण अंगावरती म्हणजे आपला इतिहास आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी माहित आहेत ह्या गोष्टीमधल्या. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी आईनं एक तलवार दिली होती, जे त्यांना आपण भवानी तलवार म्हणतो, बरोबर. त्याच्यामुळं म्हणजे त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि एक मुहूर्तमेढ म्हणा किंवा त्यांच्या आयुष्याची सुरुवात केली तिथून पुढे. तर असं हे देवस्थान आहे आणि आपल्या ह्याला एक इतिहास आहे, म्हणजे प्राचीन काळापासूनचा एक इतिहास आहे. आणि इथं मी एक ऐकलंय, एक दगड आहे, दगडाचं नाव काय? चिंतामणी दगड. चिंतामणी दगड.
चिंतामणी दगडामध्ये आपण जसं देवाकडे एखादी इच्छा मागतो, त्या देवाला कोणती इच्छा, कुठल्याही देवाला जाताना आपण एक इच्छा मागतो, त्या दगडाला हात जाऊन जर, असं मी ऐकलंय की ह्या दगडाला हात जाऊन आपण जी पण इच्छा मागतो तर त्याच्यामध्ये एक म्हणजे 3 हे भेटतात आपल्याला. जर तो काय बोलतोस आता त्या दगडाबद्दल, म्हणजे दगडावरती आपण जी पण इच्छा मागतो देवीकडे, तर असं मानलं जातं कौल मागतो. म्हणजे देवी आपल्याला कौल काय देते की जर समजा उजव्या बाजूला जर दगड हल्ला तर म्हणजे पॉझिटिव्ह असतं, म्हणजे चांगली गोष्ट असते ती, की बाबा आपल्या आयुष्यात ती गोष्ट घडू शकते, घडेल. आणि डावीकडे जर झालं तर त्या गोष्टीला थोडा वेळ आहे अजून, म्हणजे असं मानलं जातं. आणि जर हल्लं नाही तर ही गोष्ट स्थिर आहे अजून. म्हणजे आता मी तर पहिल्यांदा चाललोय, म्हणजे मला एवढी एक्साइटमेंट आणि एवढं आतून मला भरून येतंय की मी पहिल्यांदा चाललोय. लोक जातात भरपूर, पण माझ्या आयुष्यामध्ये ही पहिल्यांदा वेळ आहे ह्या देवीचं दर्शन घ्यायचे. मला एवढे एक्साइटमेंट लागली आहे, किंवा ऑलरेडी आम्ही इथलं जे पुजारी आहेत त्यांच्याशी बोललो, आता पण त्यांना फोन केला, म्हटलं आमची राहायची खाण्यापिण्याची वगैरे सोय करा तुम्ही, आणि आम्हाला तुमच्याकडून माहिती पण पाहिजे या मंदिराबद्दल, तर ती तुम्ही आम्हाला ह्या गोष्टीमध्ये मदत कराल का? म्हणतात ऑफकोर्स, म्हणजे मी तुम्हाला सांगेन गोष्टी, तुम्हाला जर म्हणजे काही पण तुम्हाला विचारायचं असेल तर आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. म्हणजे कसं त्यांनी ऐकून आणि मी तुम्हाला सांगणं ह्याच्यापेक्षा आपण स्वतः त्यांच्या तोंडून ऐकू, त्यांच्यासोबत संवाद साधू एकदा, त्यानंतर ऍक्च्युली समजेल. कारण ते पुजारी आहेत, त्यांना महिमा माहित आहे इथली सगळी, की लहान म्हणजे इतिहास काय म्हणतो किंवा इतिहास कालापासून काय चालत आलंय ते त्यांच्या तोंडून आपल्याला ऐकायला भेटतं. पूजा विधी असतो, विजयादशमी मध्ये कशी पूजा भवानी मातेची असते, देवीला काय अर्पण केलं जातं, या सगळ्याची माहिती आपण बघणार आहोत. आणि आपण आता जर पूजा करणारच आहे तिथे जाऊन, म्हणजे आपला जो पण अभिषेक तो आहेच. मला माहित नाही कशा प्रकारे करतात ते पण मला बघायला भेटेल. आणि आपल्याला काही म्हणजे आता पुजारीच आपले तिथले ओळखीचे आहेत, तर आपल्याला सगळ्या गोष्टी जाणायला पण एक सोपं जाईल. ह्या व्हिडिओमध्ये खूप काही शिकायला भेटेल आपल्याला ह्या देवीबद्दल. बघूया आता आपण पोहोचेल थोड्या वेळामध्ये. आणि आपल्या महाराष्ट्राची स्वामिनी आहे, मुख्य शक्तिपीठ आहे. आणि हा जो आपण दर्शन ट्रिप करत आहोत, आपण म्हणायला हरकत नाही, हे खूप भाग्याचं मानलं जातं आपल्या सनातन धर्मामध्ये. तर चला तर मग 2 दिवसाची ट्रिप होती, पण आता बहुतेक आम्ही एक्सटेंड करतोय, 3ऱ्या दिवसापर्यंत जाणार आहे. कारण आजचा दिवस आम्ही इथं राहणार, उद्याचा दिवस बघू अक्कलकोटला किंवा पंढरपूरला. मग प्रत्येक ठिकाणी आम्ही एक दिवस राहणार, एक दिवस राहून तिथं जी पण मंदिरं वगैरे आहेत इतिहासकालीन, ज्या पण गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी आम्ही रेकॉर्ड करणार आहे. म्हणजे एक आठवण म्हणून, पण असं नाही की आम्हाला युट्यूबवरती टाकून लोकांना दाखवायचं, आमच्याकडे एक आठवण राहावी म्हणून. आपण आता आलोयच, तर ह्या गोष्टी ही वेळ सारखी येत नाही, कारण आपण काम वगैरे करणे बाकीच्या गोष्टी. पण आम्ही ट्राय करत राहू की आम्ही भविष्यात सुद्धा सारखं येत जाऊ देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी. येस, तर हा कनेक्ट आमच्यासोबत आणि पूर्ण बघा, म्हणजे ही जर्नी वगैरे आमची अशा प्रकारे. आपण इथं आता म्हणजे जे पण आपली पूजा होणार आहे किंवा आपण जी पण माहिती घेणार आहे त्याच्याबद्दल मी तरी एक्सायटेड आहे. होप तुम्ही पण सगळे एक्सायटेड असाल आणि तुम्हाला पण चांगलं वाटेल इतिहास बघायला. आपला भेटूया थोड्या वेळात. करेक्ट टाइमला आलोय, अगदी 3 सांचं. सो नमस्कार, आपण आता पोचलो आहे तुळजाभवानी मंदिरच्या इथं. ॲक्च्युली आता आपण रूम इथं घेतली आहे. हा एक घरगुती आहे पण चांगला आहे रूम स्टे वगैरे. आम्ही रूममध्ये जाऊन चेंज वगैरे करून आता आपण चाललो आहेत अभिषेकसाठी मंदिराच्या दिशेने. इथून 300-350 मीटर आहे, 5 मिनटं लागतील चालत जायला. इथं तसे भरपूर सारे लॉजेस आहेत, म्हणजे फॅमिलीसाठी किंवा तुम्ही आपण स्टेसाठी वगैरे मस्त आहेत सगळ्या रूम वगैरे. इथं छान आहे सोय, थंडी आहे. तर आता आपण मंदिराच्या दिशेने चाललो आहोत. मंदिराच्या दिशेनं जसं आपण चाललोय ना हळूहळू पुढे,
तसं आपल्याला भरपूर सारे इथं स्टॉल वगैरे दिसत आहेत. आता थोडं आपण चहा पिणार आहोत इथं. हे बघा, हे जे दुकान आहे त्याच्यामध्ये आपण देवीला भरतो त्या ओट्या वगैरे, त्याच्यानंतर साड्या वगैरे ह्या गोष्टी आहेत. खूप सारे सामान आहे इथं देवीला अर्पण करण्यासारखं. आता आपण तर चाललोय मंदिराकडे हळूहळू. जसं आपण मंदिराकडे जाईल ना तसं त्याच्या फिलिंग खूप चांगलं येतात. म्हणजे पूर्ण भक्तिमय वातावरण आहे इथं. लोकांचं जातानाही तोच विषय चालू असतो की दर्शन खूप चांगलं झालं, देवीची मूर्ती खूप चांगली आहे. मी तर पहिल्यांदा चाललोय, त्यामुळं मला अशी खूप आतनं भरून येण्यासारखी फिलिंग आहे माझी. हां हां ठीक आहे ठीक आहे, येतो हां. ते पिंपळाच्या झाडाचं येतं ना. बरं ठीक आहे ठीक आहे, आलो. भटजींचा फोन आला होता, पिंपळाच्या झाडाच्या इथं यायला सांगितले आपल्याला. अजून काय बोलू? हां अजून काय बोलू? नाही. प्रवेशद्वाराच्या बाहेरचा हा एक चौक आहे. इथून गर्दी दिसते. म्हणजे ह्या टाईमला सुद्धा रात्री 7-7:30 नंतर लोक खूप सारे दर्शनाला येत आहेत, आपले अभिषेक वगैरे. आणि इथं हे एक दुकान आहे जिथं आपल्याला हळदी कुंकू वगैरे, ओरिजिनल हळदी कुंकू बोलता, इथं खूप फेमस आहे हे दुकान. इथं आपण घेऊ शकतो काही गोष्टी. आणि हे बघा, मंदिराचा गेट आहे हे. इथून आपण आता आतमध्ये जाणार आहोत. जे मेन आपण बघायला ते आपल्याला बघायला भेटत आहे आता. खूप छान वाटतंय. इथून आपण आता आज जाणार आहोत. थोडं बोललं इथं एक शूट घेऊया आणि जाऊया. तसं मंदिर एकदम पुरातन काळातलं आहे, म्हणजे जुन्या काळातलं आहे. पूर्ण दगडाचं बांधकाम आहे. आणि आता थोडं केलं आहे त्याला, म्हणजे खराब वगैरे झालं, तिथं नवीन गोष्टी केलेल्या आहेत. पण बाहेरून वगैरे आता व्हिडिओ वगैरे जर बघितलं असेल तुम्ही ह्याच्या आधी, म्हणजे एक शांतता आहे, समाधान पण वाटतंय मंदिर बघितल्यानंतर. सगळे मंदिराचे जे इमारती, म्हणजे नॉर्मल भिंती वगैरे बोलू शकतो, त्या छान आहे. आणि वातावरण पण इथं छान आहे. थंडीचे दिवस आहेत, एकदम गार थंडी पडायला लागली. ॲक्च्युली आम्ही आता मंदिराच्या आतमध्ये तर आलो आहे. इथं शूटिंग वगैरे सगळ्या गोष्टी करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता जे पुजारी आहेत त्यांनी सांगितलं आहे अभिषेकची जी लाईन आहे ती वेगळी आहे. त्या लाईनवरती आता चाललो आहे, पण भरपूर लांबडी लाईन आहे. बघूया, मोठी लाईन, किती वेळ आपल्याला टाईम लागतो आहे, बघू किती वेळानं आपला नंबर येतो. काय मंदिर वगैरे भारी आहे तसं तिथं आल्यानंतर. हे सगळं फिरून जायचं आहे. गर्दी आता दिसत नाही, पुढे गेल्यानंतर गर्दी बघा. इथून आपण चाललोय क्रॉस करत करत. सकाळी ना. ही सगळी अभिषेकची लाईन आहे. मला तर वाटतं इथं आपल्याला कमीत कमी 2 ते 3 तास जातील. बघूया, वाट बघूया आता. जवळजवळ मागचा 1 तास झाला आहे आणि आता आपण मंदिरामध्ये जाणार आहोत अभिषेकसाठी. एक 15-20 मिनिटामध्ये आपला नंबर येईल. मी जो तुम्हाला व्हिडिओमध्ये मागं बोललो होतो की जो चिंतामणी दगड आहे, हा तिथला एक क्षण आहे. मी तिथं पुढं गेल्यानंतर कोण त्या दगडावरती हात ठेवला आहे ना, त्यांचा मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. ॲक्च्युली आपल्याला बघायला पण भेटेल ना की काय आहे त्या दगडाबद्दल. हे बघा, एक ताई आहेत, त्यांनी ह्या दगडावरती हात ठेवला आहे आणि पुजारी पण आहेत तिथं. मी जसं तिथं ऑब्झर्व केलं की तो दगड हलला पण नाही.
म्हणजे मी आता व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघू शकत असाल की दगड हल्ला पण नाही. मग त्या पुजाऱ्यांनी त्यांना बोललं की नाही तुमचं म्हणजे असं मला माहीत नाही की काय झालं, पण असं त्यांच्या हावभावावरून मला वाटलं की दगड तो नाही हल्ला. आता आपण अभिषेक करणार होता. आपण तर आलो आतमधून, देवीचं दर्शन घेऊन आलो. आतमध्ये शूट नाही करू शकलो आपण. इथं आपण आता आरती वगैरे करून देवाचा आशीर्वाद वगैरे घेऊन आपण निघायचं आहे आता. तर हे पुजारी आहेत, हे आपल्याला सगळ्या गोष्टी मदत करतात बघा. आता आरती करायची आहे आपण. ही ओटी भरायला लागलेली आहेत. म्हणजे हा एक देवीने दिलेला प्रसाद बोलायचं आणि आपण हे आता घरी घेऊन जायचं आहे. जनातनाते अंबे करना विस्तार, वारी वारी जन्म मरणाचे वार, आरी पडलो आता संकट निवार, जय विजय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वर देतार. मुनी पाहता जैसे नाही चारी समले परंतु ना बोलवे काही, साही वाद करता पडलो प्रवाही, दे तू भक्ताला दे पावस नवलाई, जय देव जय महिषासुरमर्दिनी सुरवरीश्वर वर देतार संजीवनी, जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा, देशापासून सोडी भोपाशा, आंबे तुझं वाचून कोणपुरी आशा, नरहर्त लिंगाला पद पंकजलेशा, जय देव जय महिषास. त्यांची इन्फॉर्मेशन देण्यात येईल. पंडितजी या की जरा. हां हां. आम्हाला दर्शन वगैरे चांगलं एकदम मस्त करवलं पंडितजींनी. आणि आधीपासून येण्यापासून इथे सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतात. अजून उद्या असणार ना सकाळी तुम्ही. जर कुणाला अभिषेक घालायचा असेल तर गणेश पुजारी यांच्याकडे या. आम्ही तुम्हाला यांचा नंबर मेन्शन करू डिस्क्रिप्शनमध्ये. कसं वाटलं तुला दर्शन? खूप मस्त, खूप छान दर्शन झाले आमचं. म्हणजे मला असं वाटतं पहिल्यांदा एवढं सुंदर दर्शन आणि एकदम जवळून अभिषेक आम्ही देवाला घातलाय. सगळे देवाची कृपा आहे. ॲक्च्युली आम्ही इथून आत आलो होतो. हा एंट्रन्स आहे आम्हाला एंट्रन्स आहे. इथून फिरून गेलो. बॅक साईडनं अभिषेकवाली लाईन होती. अभिषेकवाल्या लाईनला आम्ही जवळजवळ 1.5 तास 7:30 ते 9 वाजेपर्यंत होतो. पण अभिषेक पण खूप भारी झाला. डायरेक्ट मूर्तीचं आम्हाला दर्शन भेटलं, डोकं टेकायला भेटलं सोबत. त्याच्यानंतर आरती पण करायला भेटली. आणि इथले जे भटजी होते त्यांनी पण खूप चांगली मदत केली आम्हाला. म्हणजे आम्हाला एवढं जास्त इथली आयडिया नव्हती, पण त्यांनी गोष्टी सगळ्या सांगितल्या क्लिअर पहिल्यापासून की बाबा असं करा, इथं आला की आम्हाला फोन करा, आम्ही येऊन तुम्हाला तिथं घेतो. म्हणजे आतमध्ये जाणं, बाहेर येणं, सगळ्या गोष्टी. आता काय ते बाकीच्या गोष्टी इथं आपण ज्यावेळेला बुकिंग वगैरे करतो ते थोडेफार चार्जेस वगैरे घेतात, पण ओव्हरऑल चांगला आहे. ठीक आहे, एक्सपिरियन्स खूप चांगला होता. बुकिंग केलं ना तर इथे त्यांची मॅनेजमेंट खूप चांगली आहे तसं बोललं. पास काढण्यासाठी आपल्याला पेड करावं लागतं.
बाकी सगळं खूप छान आहे आणि तेवढं तरी लागतं, म्हणजे तेवढं चालतं देवाच्या दारात आल्यावरती. हो, आपण देणगी वगैरे देऊन टाकतो ना कुणालाही, किंवा असंही पैसे देतो. आपण आपल्या स्वखुशीने देऊ शकतो किती. असं काय नाही बाबा एवढेच पैसे द्या तेवढेच पैसे द्या. फक्त आपल्याला मॅनेजमेंट मला काय आवडली की सिक्युरिटीवाली पण चांगले लोकांना कॉपरेट करतात. त्याच्यानंतर जे ह्यांचे आधी प्रायरमध्ये बुकिंग करून घेतात ना, ती कॉन्सेप्ट खूप चांगली आहे. 8 ते 9 दिवस आधी आपल्याला प्रायरमध्ये बुकिंग करावंच लागतं, नाहीतर डायरेक्ट आल्यानंतर आपल्याला असं अभिषेकसाठी नाही दर्शन मिळत. दर्शन मिळून जाईल काही नाही, पण अभिषेकसाठी तर आपल्याला प्रायरमध्ये आपल्याला बुकिंग करावंच लागतं. चांगला होता एक्सपिरियन्स, खूप चांगला. आम्हाला दर्शन जे फर्स्ट टाईम आल्यामुळं मला तर खूप चांगलं वाटतं. अजूनसुद्धा 9:30-10 वाजले, 9:30 वाजायला आले, अजून गर्दी आहे लोकांची, अजून लोक येतात, अजून लोक अभिषेक घालतात. छान वाटलं ओव्हरऑल. आम्ही जेवायला थांबलो होतो इथं SP कामतमध्ये. हे दादा आहेत, यांनी सर्व्हिस खूप चांगली दिली आम्हाला. म्हणजे पहिल्यांदा आम्ही आलो तेव्हा वाटलं की एवढं चांगलं जेवण इकडं कुठंच भेटत नाही वाटतं, पण जेवण खूप चांगलं होतं आणि आजी पण खूप चांगले. तर तुम्ही कधी आला तर इथं भेट द्या यांच्या हॉटेलला. आजी, हॉटेलचं नाव सांगा तुमच्या. SP कामत. तुमचं नाव? शशिकला कदम. इथलंच ना तुम्ही प्रॉपर? हा. चांगलं वाटतं. तुमचं स्वतःच स्वतःच आहे तुमचं? ती त्या बैला चपात्या उरकत नाही हा, म्हणून हा, हा. भांडे पण घास. दादा जर तुम्ही बघा इकडे बघ. तुमचं नाव सांगा. दत्ता गोविंद. चला. तर हा होता आपल्या आई तुळजाभवानीच्या दर्शनाचा आपला अनुभव. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.